श्री अधिक मास महात्मा। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। पूर्वाचारी अलौकिक विप्र कन्येने आपले दुःख दुर्वासासी कथिते सकैक ऐसे कथानक झाले पुढे ऐसे कथा सुरस श्रोती श्रवणा दावे मानस भगवान कृष्ण द्वारकाधीश धर्मरायाच सांगत की रायाती विप्र कन्येची वाणी ऐकोनिया दुर्वास म्हणे ग बाळे विप्र नंदिनी शोक काही करू नको तव दुःखाची नाशार्थ अंतरी विचारिता बहुत गुह्यापेक्षाही गुह्य अत्यंत ऐसे एक सुचले असे ते तुझ सांगतो ऐकावे परी तू कवनाची न सांगावे कथिले ऐसे की आचरावे दुःख आगवे हरेल एकूणी येज तृतीय मास पुरुषोत्तम नाम तयास त्यात करिता सत्कर्मे विशेष पापे अशेष लोपती मासा माझी कार्तिका अधिक पुण्यकारक सती अनेक परियासम किंवा अधिक नसे अनिक कोणताही मास पक्ष तिथी संक्रमणे सर्व पर्वे रवी शशी ग्रहणे आणि निगमोक्त नाना साधने पुण्यदायक सती ती ह्या पुरुषोत्तम मासाची 16वी कळाही न पावती साठी याहुनी तर महात्म्यांची गोष्ट काय तुझ सांगू 12 सहस्र वर्षे पूर्ण नित्य करिता गंगा स्नान किंवा सिंहस्ती गोदास्तपन करिता फळ मिळणे त्याची पुरुषोत्तम मासात कोणत्याही शुद्ध जळात सविधी स्नान करिता यथार्थ प्राप्त होते सगळही हा पुरुषोत्तमाचा प्रिय मास पुरुषोत्तम नाम यास व्रतादिकी सेविता विशेष इच्छित शेष लाभते मग अनुभव ऐसे याचा असत्य नव्हे माझी वाचा यानेच माझे प्रतापाचा जगी झेंडा झळकत आहे तस्मात पाळतू सत्वरी येत्या अधिक मासा माझारी पुरुषोत्तम व्रत करी सदिच्छा सारी पुरेल श्रीकृष्ण म्हणेगा धर्मराया ऐशी दुर्वासे करून दया मेधावी ऋषींची ती तनया दीन म्हणून सम्मानिली प्रेम बरे ते लागून कथिले दुःख मोचन साधन परी प्रारब्ध गती गहन समर्थ कोण जाणावया आधी जाते बुद्धी सकळ नंतर जाते भांडवल ऐसे बोले विद्वान मंडळ तैसे ती तत्काळ झाले देवे लागता सुदेचा घडा वेगे होतो मी गावा उकिरडा ही चिंतामणी फोडून रोकडा आबाग लाविले पायरीस ही सुरभी चालून येता घरा ताडून दवडीले माघरा ही द्वारी उदेता कल्पद्रुम बरा तोडून लाविले चुलीस तैसी स्थितीने केले परी मूढ बुद्धी उदेली अंतरी सकळ गुणाची झाली सुरी दुर्दैव पुढे सरसावले तेने ती विप्र कन्या मनात क्रोधावनिया अत्यंत त्या महापोपिष्ट दुर्वासा प्रत बोलू लागली असूये मने मुने त्वा कथिले येतात परी ते मज नाही रुचत मागाधिक मास ते समर्थ काहीच करीत नाही तकी कार्तिक मास महाश्रेष्ठ त्यासी कसा मनसी कनिष्ठ वैशाख मास सेविता स्पष्ट काय इच्छित न देतो सदा शिवाधिक देवासी सेविता अनन्य भावेशी ते आपल्या सेवकासी सुफल देत नाही तकी अथवा हा प्रत्यक्ष दर्शन आकाशी फिरतो चंड किरण यासी सेविता संपूर्ण इच्छा पूर्वीत नाही तकी किंवा सेविता अंबिका देवी ही काय कामना न पुरवी की गणेशाची सेवे आगवी इच्छा पुरत नाही तकी येती पातादी महायोगासी आणि शिवादी सर्व देवासी उल्लंघुनी बोलता तुझशी लाज कैसी वाटेना
जया तो मनसी पुरुषोत्तम, तो मलमास अति अधम, त्यात नाही रवी संक्रमण, सर्व कर्मे निंदसे, ऐसे एकता तू तयासी, सर्वात श्रेष्ठ कैसा करीसी, तुझे दाष्कर्य पाहून मतसी, बहु आश्चर्य वाटते, सर्व दुःखांचा नाशक, ब्रह्मांडा माझी हरीच एक, तया वाचुनी तैसा अनिक, मजना दिसे कोणीही, चितापती रामाविना, की उमापती शिवा वाचून, माझे दुःख हरिल संपूर्ण, ऐसा देवना कोणी, ऐसे असता सोडून यासी, कैसा स्तविसी मलमासासी, भास्करा तेजुनी खद्योतासी, वानावे तैसे केलेस, ऐसी ती विप्रसुतेची वाणी, ऐकोनिया दुर्वासमुनी, कोपे खवळला तक्षणी, नेत्रा रक्त जाहाले, तथापि सापिले नाही केस, तीच कृपा केली विशेष, अंतरा माझी झाला उदास, विचार केला ऐसा की तो मम मित्राची सुता, नाही जाणत स्वहिता हिता, आपुरी बुद्धी मूढतत्वता, म्हणून ऐसे बोलली, पुरुषोत्तमाचे महिमान, पंडिता सहित दुर्ज्ञेय पूर्ण, मग ऐशा ह्या मुळे लागून, कोठून पै समजणार, हे कुमारी पुत्रहीन बाळा, दुःखाग्नी भरती वेल्लाळा, माझ्या अत्यग्र शापाला कैसे सहन करील, ऐशा कृपे तो दुर्वास मुनी, ठाईच सर्व कोप निरवून, पुनश्च विप्र कन्ये लागून, बोलता झाला साक्षेपे, बाळे तू मा अपराधी परी, माझ्या मित्राची आहेस कुमारी, म्हणून आता मी तुझवरी कोप न करी काहीच, जैसे तुझ्या येईल मनात, तैसेच करी तू समस्त, तथापि मी भविष्य किंचित, सांगतो ऐक दुर्भाग्ये, स्वा पुरुषोत्तम मासा प्रत, निंदिले त्याचे फळ खचित, इह जन्मी वा अन्य जन्मात, तुझ भोगणे असे की, आता बदरी वना लागून, येथून मी जातो जाण, तू मम मित्राची कन्या म्हणून, तुझ नाही शापिले, आता तू केवळ बाळ भावेसी, आपले हिताहित नेनसी, शुभ किंवा अशुभ तुझशी, कोठून पै समजेल, आता मी करतो गमन, सदा असो तव कल्याण, अवश्य भावी शुभाशुभ जाण, कोणाचे न उल्लंघवे, ऐसे बोलून दुर्वास मुनी, शीघ्र निघोनी गेला तेथून, पुरुषोत्तमाच्या घेणे तक्षणी, निप्रभ झाली मुनी कन्या, मग तिने चिरकाळभर अंतरी करून विचार, शीघ्र फलदाता शंकर आहे ऐसे आठविले, आणि त्याचे करिता आराधन, सर्व कामना होतील पूर्ण, तरी आता तपाचरण करावे हेची योग्य असे, ऐसा निश्चय करून म्हणे, ती मेधावी ऋषीची नंदिनी, अति दुष्कर तपाचरणी, प्रवृत्त झाली तात्काळ, जो जगदीश्वर पंचवदन, दशभुजा दिव्य त्रिनयन, अनाथनाथ दीन रक्षण, उमारमन जगद्गुरु, तया लागली अंतरी जात, तयाच्याच उद्देशे सतत, भजन पूजन अधिक करीत, कष्ट बहुत चालविले, ग्रीष्मा माझी उष्मा दारुण, तेव्हा करी पंचाग्नी साधन, हेमंत शिशिर थंडी कठीण, तेव्हा निमग्न शीतोदकी, वर्ष ऋतू माझी वृष्टी बहुत, तैकी उघडी पर्जन्यात, गर्भशय्यवरी सतत, अनावृत्त निजतसे, प्रातः सायं नित्यनेमाने, अधोमुख करी धूम्रपान, आहार विहार गमनागमन, निद्रादी संपूर्ण त्यागिले, कृश झाले सर्व शरीर, चित्ती आठवी श्री शंकर, ती पियेची तपस्या उग्र, पाहून इंद्र घाबरला, माझे पद ही घेईल आता, म्हणून मी तया पडली चिंता, बहुत विघ्ने केली तत्वता, परिती व्यर्थ झाली, एवं प्रकारे विप्रबाळी, तपाचरती वहिली, नवसहस्र वर्ष लोटली, केवळ उरली जिवंत, तेव्हा भगवान गौरी रमण, श्री शंकर झाला प्रसन्न, स्वस्वरूप प्रगट करून, तिज पुढे ठाकला शुद्ध स्फटिक समान, तेज फाके सूर्या समान, दशभुज पंचवदन,
नीलकंठ साजिरा माथा पिंगट जटाचा भार माझी गुळगुळ वाहे निर तृतीय नेत्रीचा वैश्वानर तेज प्रखर तयांचे मस्तकी निर्वी चंद्रकला गळा नरमुंडाची माळा हस्ती त्रिशूरो तेजा गळा व्याघ्र चर्म नेसलासे भस्म चर्चित सर्व शरीर नाग यज्ञ पवित सुंदर ऐसा भगवान श्री शंकर प्रत्यक्ष पुढे पातला ते दिव्य स्वरूप पुन्हा विप्रकन्या उत्तुली तक्षण शरीरा माझी येता प्राण प्रेत उठले तात्काळ परमानंदी निमग्न झाली जय जय शिवा चंद्रमोळी मनोनितळाचे पदकमळी प्रेमे मस्तक ठेविले सेवेची दोन्ही हस्त जोडून मानसोपचारी केले पूजन मधुरपणी प्रेमे स्तवन स्तब्ध उभी राहिली तो भगवान पार्वतीवर प्रिय कन्याशी बोले सादर बाळे मी साक्षात श्री शंकर तुझा प्रसन्न झालोसे तरी मागे वर प्रदान तवेच्छा सर्व पुरवीन ती शिवांचे ऐकून वचन विप्रकन्या आनंदली आणि म्हणे पार्वती रमण प्रसन्न झाल्याशी दयाघन तरी माझी मनकामना पूर्ण करी सत्वर पती दे पती दे पती दे मदसी पती दे पतीनी मागते तुझशी तया वाचुनी मम मानसी इच्छा नाही काहीच ते विप्रकन्येचे भाषण ऐकून बोले उमा रमण बाळे तू स्वमुखे वचन बोललीस तैसेच होईल पती दे मज प्रती ऐसे पाच वेळ बोललीस निवृत्ती म्हणून तुझला पाच पती अत्युत्तम होतील ते सर्व धर्मज्ञ महाशूर सत्य प्रतिज्ञा प्रतापी थोर नाना यज्ञ करते परिकर क्षेत्रीय जातीय सोनिया जितेंद्रिय साधू सत्कीर्ती गुणविख्यात होतील जगती तुझवरी करतील बहुप्रीती संशय चित्ती धरू नको ऐशी शिवाजी एको निवाणी अति दुःखित विप्रनंदिनी मने देवा तू शिव सोनी काहे अशिव बोलतोसी करुणा धना गिरिजापती नको नको ही विरुद्ध स्थिती एके नारीस एकच पती हाची असे सदाचार आजपर्यंत जगाभीतर कदाही कोठेही साचार एके नारीसी पाच भ्रतार दोस्तवा शोध नाही तपये पुरुषाशी मात्र पाच भार्या कथिल्या असती वृषभ ध्वजा ऐसे असता हातू तिचा पंत कैसा बोलतोसी मी तो केवळ तुझी असून तैशी हो मी पाचाची कामिनी माझ विषयी ऐशी वाणी बोलण्या योग्य नाही तथापि तैशी करशील मज तरी समर्था सांगते तुझी मी आहे म्हणून सहज तुलाची लाज येईल पै कोणी भारती शिव म्हणे गे तुझ पाचपती या जन्मी न होता निश्चिंती पुढील जन्मी होतील तू स्वतपाच्या बळे निवृते अयोनी संभय होशी तेथे सदा भोगोनी भूत सुखाते मोक्ष पदाते पावशील दुर्वास ऋषी महाकोपन तो माझीच प्रिय प्रतिमा जाना तयाचा तू पूर्वी महाना अपमान केलासी त्या ऋषीचे सामर्थ्य अद्भुत मूर्खे काय सांगू तुझ प्रत जरी का कोपिल किंचित तरी कैलोक्य जाईल पये परिताने शापिले नाही दयाच केली तुझ विषयी तथापि जे त्या समयी ब्रह्मतेज मंदिरेस तयाचे फळ अति दारुण अवश्य भोगणे असे दान ते साक्षात देव वाचेन निवारण नव्हेची आणि तो पुरुषोत्तम नाम सर्व मासात मास उत्तम भगवंताचा प्रिय परम तो पूर्वी निंदिलास जयाशी साक्षात भगवंताने स्वप्रिय म्हणून बहु प्रेमाने आपले ऐश्वर्य पूर्णपणे अर्पिले असे साचार मी आणि ब्रह्मादिदेव सिद्धचारण यक्ष गंधर्व आणि नारदादी तपस्वी सर्व मानिता हो सर्वदा तो भगवत प्रिय मास निंदिला